नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज मी तुमच्याबरोबर एकदम झटपट बनणारा स्पॉन्ज डोसाची रेसिपी शेअर करणार आहे। याला तुम्ही सेट डोसा सुद्धा म्हणू शकता, त्याचबरोबर कुठे कुठे आंबोळी सुद्धा म्हणतात। तुम्ही पाहू शकता एकदम रस्त्यावर मिळतो तसा स्पॉन्ज डोसा झालेला आहे। एकदम छान जाळी सुटली आहे, त्याचबरोबर खूप मऊ आणि लुसलुशीत बनतो। तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो असा स्पॉन्ज डोसा तयार होतो। सोबतच मी याबरोबर लागणारी बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी सुद्धा बनवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा। सर्वात आधी आपण बॅटर बनवून घेऊया। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये 1 वाटी रवा घेतलाय। इथे मी बारीक रवा वापरलाय, पण तुमच्याकडे मोठा रवा असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, कारण मिक्सरमध्ये वाटल्यानंतर तेही बारीक होणारच आहे। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी दही घेतले आणि इथे मी 4 मोठे चमचे पोहे घेतलेत। आता हे स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुणार आहे। हेच पोहे जर तुम्ही वाटीने मोजले तर अर्धी वाटी इथे मी पोहे घेतलेले आहेत। म्हणजे घरातली कुठलीही वाटीने जर तुम्ही मोजमाप केलं तर 1 वाटी रवा, त्याच वाटी एवढे दही आणि त्याचबरोबर अर्धी वाटी पोहे घ्यायचे। आता हे धुतलेले पोहे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत। तुम्ही इथे कोरडे पोहे सुद्धा वापरू शकता, पण थोडीफार घाण असते पोह्याला तर ती पाण्यामध्ये निघून जाते, त्यामुळे मी इथे धुवून घेतल्यात। आणि आता त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचंय आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचंय। इथे मी 1 ते 1.5 चमचा मीठ घालते। आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं। जास्त बारीक पण नको, थोडंसं रवाळ टेक्स्चर असायला पाहिजे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर कितपत वाटलं गेलंय ते। हे बॅटर स्पॉन्ज डोसासाठी अगदी परफेक्ट बनलंय। याच परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर तुमचं असायला पाहिजे। चला तर मग आता हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। मी हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतले। आता हे आपण 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी आणि चटणी करूया। इथे मी एक कढाई गरम करायला ठेवली होती, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचंय। तेल थोडंसं कमीच घालायचं, या भाजीला जास्त तेलाची गरज नाही आहे। अगदी कमी तेलामध्ये हा हेल्दी नाश्ता बनून तयार होतो। तेल छान गरम झालं की यामध्ये थोड्याशा मोहऱ्या घालायच्यात, त्याचबरोबर जिरे सुद्धा घालायच्यात। जिरे आणि मोहऱ्या छान तडतडून झाल्या की यामध्ये मी बारीक कट करून घेतलेला काजू घालणार आहे। काजूमुळे या भाजीला गोडवा छान येतो, त्यामुळे मी काजू घातलाय आणि थोडंसं 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या घातल्यात। आता हे छान परतून घेऊया। काजू आणि लसणाचा हलकासा कलर चेंज झाल्याबरोबर लगेचच यामध्ये बारीक कट करून घेतलेली मिरची, काही कडीपत्त्याची पानं आणि थोडंसं हिंग घालायचे आणि परत एकदा हे छान परतून घ्यायचे। 1-2 मिनिटं हे सर्व परतून घेतल्यानंतर त्यामध्ये लगेचच मी उभा कट केलेला कांदा घालते। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घालते। या कांद्यामुळे सुद्धा भाजीला गोडवा येतो आणि ह्या स्पॉन्ज डोशाबरोबर ही भाजी खूप छान लागते आणि शक्यतो या भाजीला कांदा जास्तच घालायचा। आता कांदा हलकासा तळून घ्यायचा। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कांदा अगदी लाल नाही झालाय, हलकासा कलर चेंज झालाय। आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते। हो, याच्यामध्ये लगेचच पाणी घालायचंय। यामध्ये कुठलेही मसाले आपण ऍड करणार नाही आहोत। आणि लगेचच यामध्ये 2 मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतले होते, ते कुस्करून घालायचे। अगदी बारीक कुस्करायचं नाहीये, थोडेसे मोठे मोठे असतील तरी चालेल। आता हा दुसरा बटाटा सुद्धा कुस्करून घालायचा। इथे मी 2 बटाट्याच्या भाजीला 2 कांदे वापरलेत, तर ह्याचं बटाटा आणि कांद्याचं मोजमाप तुम्ही लक्षात ठेवा। जेवढे बटाटे तेवढे कांदे असतील तरी सुद्धा चालेल। आता बटाटे थोडेसे मिक्स झाल्यानंतर यामध्ये हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचंय आणि लगेचच हे परतून घ्यायचंय। हळदीमुळे या भाजीला खूप छान कलर येतो आणि स्पॉन्ज डोशाबरोबरची ही भाजी थोडीशी पातळच असते। तुम्ही पाहू शकता बटाट्याच्या भाजीला खूप छान कलर आलाय आणि परफेक्ट असं पातळ बनलंय। जास्तही पातळ करायचं नाहीये आणि जास्त घट्टही करायचं नाहीये। चला तर मग बटाट्याची भाजी रेडी आहे आणि तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा खूप छान येतोय। आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते आणि परत एकदा 1 ते 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचंय आणि तयार आहे आपली गरमागरम बटाट्याची भाजी।
आता लगेचच आपण चटणी करायला घेऊया। त्यासाठी इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये किसून घेतलेला सुकं खोबर घालायचं आहे। जर तुमच्याकडे ओलं नारळ असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्यानंतर याच्यामध्ये 1 ते 2 चमचे डाळवा घालायचा आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे। त्यानंतर पाव चमचा काळे मिरे पूड घालायचे, यामुळे खूप छान टेस्ट येते। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी घालून आता हे आपण छान वाटून घेऊया आणि शेवटी 2 मिरच्या घालायच्या। आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपली चटणी कशी बनली आहे ते, याचं टेक्स्चर सुद्धा खूप छान आले। आता याला आपण फोडणी देऊया। इथे मी एका पॅन मध्ये तेल गरम करून घेतले, त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे, मोहऱ्या घालायच्या आणि त्याचबरोबर थोडंसं हिंग घालायचं। त्यानंतर या फोडणीमध्ये 1 ते 2 लाल मिरच्या घालायच्या आणि आता ही फोडणी आपण त्या चटणीवर घालायची। चटणीवर फोडणी घातल्याबरोबर लगेचच ती मिक्स करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता चटणीचा कलर बघा खूप सुंदर आलाय, अगदी हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच चटणी बनली आहे। चला तर मग आता आपलं बॅटर भिजले की नाही ते चेक करूया। जर बॅटर भिजवण्या इतका तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे बॅटर वाटल्यानंतर लगेचच डोसे करायला घेऊ शकता, तेव्हा सुद्धा हे डोसे खूप स्पंजी बनतात। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपलं बॅटर खूप छान फुलले। अशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला स्पंज डोसासाठी लागणार आहे। आता या बॅटरमध्ये मी 1 पॅकेट इनोचं घालणार आहे। जर तुमच्याकडे इनो नसेल तर खायचा सोडा सुद्धा वापरला तरी चालेल। आता हे बॅटर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इनोमुळे आपल्या बॅटरमध्ये खूप फेस बनलाय। इनो घातल्यानंतर लगेचच याचे डोसे बनवायला घ्यायचे नाहीत, याला 2 ते 3 मिनिटं रेस्ट द्यायचा, नाहीतर तुमच्या डोस्याला खूप जाळी येईल। आपल्याला एवढी जाळी नाही पाहिजे, अगदी हलकी हलकी जाळी पाहिजे। चला तर मग 2 ते 3 मिनिटं रेस्ट दिल्यानंतर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला होता, त्यावर थोडंसं पाणी छिडकायचंय आणि ते एका कापडाने पुसून घ्यायचंय आणि लगेचच या तव्यावर आपण बनवलेलं बॅटर घालायचंय। हे बॅटर टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हे पसरवायचं नाहीये, थोडंसं त्याला आपोआप पसरू द्यायचंय आणि हलकसं गोल आकार येण्यासाठी मी थोडंसं पळी फिरवते, नाहीतर या बॅटरला अजिबात पळी लावण्याची अजिबात गरज लागत नाही। आता हा स्पंज डोसा अगदी गॅसच्या हाय फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता डोस्याला किती छान जाळी येते ते। आता याच्यावरचे सर्व बबल्स कोरडे झाले की समजायचं आपला डोसा तयार आहे। आता हा डोसा आपण काढून घेऊया। अगदी हलक्या हाताने तव्यावरून डोसा सेपरेट करायचा आहे। तुम्ही पाहू शकता अगदी रस्त्यावरच्या गाड्यांवर मिळतो स्पंज डोसा, अगदी तसाच बनलाय। आता हे आपण प्लेटमध्ये ठेवूया। चला तर मग इन्स्टंट स्पंज डोसा तयार आहे। तुम्ही हा स्पंज डोसा मुलांच्या शाळेच्या घाई गडबडीत असेल किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये उशीर होत असेल तर हा पटापट स्पंज डोसा बनवून खाऊ शकता। आता याचं टेक्स्चर तुम्ही बघा किती जाळी आली आहे, याला मागून सुद्धा बघा, खूप परफेक्ट डोसा बनला आहे। तर तुम्ही हा डोसा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमधून नक्की सांगा। चला तर मग भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।